नालासोपारा पश्चिम असलेल्या निर्मळ मधील रावार गावातून नमस्कार मित्रांनो, चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात भारतीय संस्कृतीप्रमाणे नवीन वर्षाचा आज पहिला दिवस आणि या नवीन वर्षाच्या आपणास कोलियाची बोल या चॅनल तर्फे सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। तर आज आपण आहोत नालासोपारा पश्चिम असलेल्या निर्मळ मधील रावार गावातून। मित्रांनो, निर्मळ गाव म्हटलं तर आपल्याला निर्मळ महात्म्य पोथीकडे जावं लागतं। काही शतकांपूर्वी एका धार्मिक वितंडवादासाठी शंकराचार्य इथे आले आणि तो वाद त्यांनी जिंकला आणि त्यानंतर इकडे शंकराचार्यांची समाधी झाली आणि निर्मळ महात्म्यामध्ये उल्लेखल्याप्रमाणे हा प्रदेश अतिशय निसर्ग संपन्न आणि शांत होता आणि इथल्या ऋषीमुनींनाही तपश्चर्या करण्यासाठी ह्या भागाची निवड केली। आणि ह्या गावात आज आपण गुढीपाडव्याची शोभायात्रा कव्हर करण्यासाठी आलेलो आहोत आणि इथला श्री गणोबादेव प्रसन्न, आपण मुंबई म्हटली तर म्हणतो की मूळ आगरी, कोळी आणि भंडारी लोकांची, वाडवळ लोकांची। भंडारी हा शब्द कसा आला मित्रांनो? एखाद्या नारळाची किंवा माडाची घरी भंडार करणारे ते भंडारी। मग त्या काळात त्यावेळी एखाद्या घरात शुभ प्रसंग असेल त्यावेळी मग त्या वेगवेगळ्या समाजाची लोक की नारळ, श्रीफळ असेल ते मागण्यासाठी, घेण्यासाठी त्यांच्या घरी जात होते। ह्या समाजावरही ह्या लोकसंस्कृतीविषयी आपण नवनवीन माहिती लवकरच घेऊन येणार आहोत। पण आज आपण इथे शोभायात्रा कव्हर करतोय आणि इथलं ग्रामदैवत श्री गणोबादेव प्रसन्न, म्हणजे आपण कुठल्याही देवतेची किंवा कुठलंही शुभ कार्य म्हटलं तर आपण पहिले गणपती बाप्पांची पूजा करतो। तर मला आता हा रेफरन्स देताना मला हिमालयात जावंसं वाटतंय की हिडिंबा देवी, सगळ्यांना माहिती असेल की हिडिंबा देवीचं हिमाचल प्रदेशमध्ये मंदिर आहे, म्हणजे 5 पांडवातले जे भीम आहे आणि तिची यात्राही मोठ्या जोरात निघते। पण पहिला सगळी ती यात्रा निघताना तिथल्या ग्रामदेवतेची पूजा केली जाते आणि आज इथल्या शोभायात्रेला काही क्षणांच्या अवधीत सुरुवात होते आणि इथल्या श्री गणोबादेव प्रसन्न आणि इथल्या ग्रामदेवतेची पूजा सुरू आहे। आता आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून इथली ग्रामदेवता ही पाहूया आणि कशी पूजा अर्चा चाललेली आहे आणि ओघाने आपण ही शोभायात्रा कव्हर करूया। आपण पाश्चात्याकडे झुकत असताना त्याच्यावर आजच्या दिवशी न बोललेलंच बरं। पण आपण ज्या आता गावात शोभायात्रा कव्हर करत आहोत तर मुळात ही संकल्पनाच किती चांगली आहे की ह्या गावातील लोक आज नवीन वर्षाच्या दिनानिमित्त सगळं गाव आपल्यातली राग, रोष, द्वेष विसरून ह्या शोभा यात्रा झाल्यानंतर एकत्रितपणे भोजनाचा आस्वाद घेणार आहेत। म्हणजे नक्कीच यातून काहीतरी एक वेगळे अनुभूती सगळ्या लोकांना येणार आहेत आणि मुळात सगळे कुठले कॅटरर्स न लावता सगळी गावातीलच मंडळी ह्या जेवणाच्याही तयारीला लागलेले आहेत। सगळ्यांनी आदर्श घ्यावं असं उदाहरण हे आहे। मी म्हणेन की प्रत्येक सोसायटीने, प्रत्येक गावागावाने अशी नववर्षाची सुरुवात केली तर वातावरण किती आल्हाददायक असेल। शोभायात्रेला सुरुवाती झालेली आहे आणि या शोभा यात्रेनिमित्त अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अगदी पारंपरिक वेशात आणि अगदी वारकरी परंपरा, टाळ मृदुंग हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं वैभव, हे टाळ मृदुंग देखील आपल्याला या माध्यमातून बघायला मिळत आहेत। तुम्ही एक मुलगी आहे, खूप सजलेली आहे आणि तिला बघितल्यानंतर तुम्हाला पद्मावती राणीची आठवण येईल। तर पद्मावती राणी, तुम्हाला सगळं माहिती असेल की जोहार कशा पद्धतीने केला जायचा एखादं परकीय आक्रमण झाल्यानंतर। ही खरी भारताची ही सनातन संस्कृती आहे, अगदी पारंपरिक भंडारी विचार।
मित्रांनो, आता आपण रावार गावातून नववर्ष निमित्तानं शोभायात्रा कव्हर करत आहोत. पाश्चात्यांचं नववर्षाचं स्वागत आणि सनातन धर्माचं नवीन वर्षाचं स्वागत, हा फरक तुम्ही बघितलाच असेल. तर आपल्यासोबत रावार गावातील सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत आणि सोबत चोरगे काका आहेत. तर हा उत्सव तुम्ही कशा प्रकारे साजरा करता, जरा थोडक्यात. पाडवा वैदिक संस्कृतीचा सीमोल्लंघनाचा दिवस असल्या कारणानं हा सर्व गावकरी मंडळींच्या सालाबादप्रमाणे उपस्थितीत गावदेवाचं पूजन, तदनंतर हवन, तदनंतर शोभायात्रा काढून निर्मळ नाक्यापर्यंत आम्ही सर्वांनी स्वखुशीनं शोभायात्रा करून पुनश्च गावदेव म्हणून गणोबादेव आहे त्या गणोबादेवाजवळ जाऊन शोभायात्रेची आम्ही सांगता करतो आणि देवाची आरती करून सर्व गावकऱ्यांच्या स्वखुशीनं स्वहस्ते एकदम पूजा उत्साहात करून भंडाऱ्याचा महाप्रसाद घेऊन हा पाडव्याचा उत्सव आम्ही साजरा करतो. खरं म्हटलं तर पाडवा हा ज्या दिवशी प्रभू श्री रामानं अयोध्येवर विजय मिळवला, रावणाचा वध करून आसुरी वृत्तीचा नाश करून दैवी संपत्तीची संस्थापना केली, त्या दैवी विचारांची प्रेरणा समाजाला मिळावी म्हणून हा आपल्या सनातन ऋषींनी दिलेला पाडवा आपण आजपर्यंत साजरा करतो. रामाचं जे विचारधारा आहे ती विचारधारा समाजामध्ये स्थिर करण्यासाठी हा छोटासा प्रयत्न आम्ही रावार गावाच्या वतीनं सर्व तरुण मंडळी आणि भाविकांच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. संस्कृती टिकली तर आपला देश टिकेल. म्हणजे ही शोभायात्रा पाहताना आम्ही दिंडीही पाहिली, राणी पद्मावतीही पाहिली, अगदी बाजीराव पेशवेही पाहिले. आणि हे या शोभायात्रेच्या निमित्ताने तुम्ही जी वेशभूषा स्पर्धा आयोजित केलेली आहेत, ह्या शोभायात्रेच्या माध्यमातून ह्या मुलांवरही संस्कार होणार आहेत. आणि मी असं म्हणेन की या शोभायात्रेचं फळ आहे की मुलं आपली संस्कृती विसरणार नाही आणि आपला सनातन धर्म चिरंतर टिकून राहणार आहे. आणि या तुमच्या उपक्रमासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा, कारण तुम्ही एक आपली संस्कृती सनातन धर्माची पायवाट आपल्या नवीन मुलांना आखून देत आहेत. धन्यवाद काका. आणि खास करून मला तुमचा जो उपक्रम आवडला की मी मगाशी म्हटलं की पाश्चात्य लोक कसं नवीन संस्कृतीचं स्वागत करतात, पण मगाशी ते जेवणाची तयारी पाहिली. म्हणजे तुम्ही आज सगळे तुमच्यातले राग द्वेष मत्सर सोडून एकत्र येऊन जेवण करणार आहेत. म्हणजे कुठेतरी मी श्रीकृष्णाला फॉलो करतायत. आपण गोपाळकाला जेव्हा म्हणतो तेव्हा सगळ्यांनी एकत्र केलेलं जेवण आणि या नवीन वर्षाच्या निमित्तानं म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही गोपाळकालाही साजरा करणार आहेत. हे सगळं सुचलं कुठून? हे आम्ही आमच्या पूजनीय दादांच्या स्वाध्याय परिवारातून हे आम्ही आत्मसात करतो. या स्वाध्याय परिवाराचा हेतू एकच आहे की जी आपली सनातन हिंदू संस्कृती, त्या संस्कृतीचा पाया जो भगवद्गीता आणि रामायण, त्या रामायण आणि गीतेचे विचार आत्मसात करण्यासाठी प्रत्येक माणसानं परावृत्त व्हावं, त्या उद्देशानं आपल्या वैदिक संस्कृतीचे सर्व उत्सव हे साजरे होत असतात. आणि त्या स्वाध्याय कार्याच्या माध्यमातून माणसांनी भगवद्गीता आणि रामायण याचा अध्ययन करण्यासाठी प्रवृत्त व्हावं, हाच या सर्व पाठीमागे एक हेतू आहे. तसंच समर्थ परिवार देखील हाच विचार समाजामध्ये घरोघरी नेण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक जण आपल्या परीनं हा विचार करत आहे. हा जर स्वल्पसा प्रयत्न जर प्रत्येक माणसांनी केला तर मला वाटतं आपला प्रत्येक उत्सव हा यशस्वी झाल्यासारखा होईल. त्रिकाळ संध्येच्या माध्यमातून परमपूज्य दादांनी घराघरात गीता पोचवली, घराघरात त्रिकाळ संध्या दिली. मराठा तितुका मिळवा सांगत समर्थ रामदासांनी अवघा मराठा पेटवून ठेवला. आणि इथल्या घराघरात तुम्हाला परमपूज्य दादांचं अर्थात स्वाध्यायाचं आणि धर्म बैठक प्रतिष्ठानचं अस्तित्व जाणेल. आणि ही ऊर्जा ही महानुभव आम्हाला निर्माण करून देतात. हे त्यांचं यश आहे असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही. तुमच्या या उपक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. आता शोभायात्रा निर्मळ नाक्यावर आलेली आहे आणि अगदी इकडे रिंगण घालून एक फेर धरला जातोय. नवीन वर्षाची
जवळपास 2 तासानंतर नगरप्रदक्षिणा आटोपली आहे आणि ज्या ठिकाणावर आपली शोभायात्रा याच ठिकाणी आता चला तर मित्रांनो, निर्मळ मधील रावार गावातील हा शोभायात्रेचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा आणि असेच आपल्या लोकसंस्कृतीशी नातं जोडून असलेल्या
वेगवेगळ्या संस्कृतीविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर आमचं कोलियाचं बोलणं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.